कुरुंदवाड घनकचरा ठेकेदाराकडून कामाकडे दुर्लक्ष, कुरुंदवाडचं आरोग्य बिघडले। कुरुंदवाड स्वच्छ व सुंदर राहावं यासाठी नगर परिषद प्रशासनानं VDK या कंपनीला 2.25 कोटी रुपयांचा घनकचरा ठेका दिलाय। मात्र या कंपनीकडून शहरातील कचरा व गटारी स्वच्छ होत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप पसरलाय। अस्वच्छतेमुळे ढासांची उत्पत्ती निर्माण होऊन डेंग्यू सदृश रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। कुरुंदवाड येथील घनकचरा ठेका 2.25 कोटी रुपयाला नगर परिषदकडून VDK कंपनीला दिलाय। मात्र हा ठेका शहर स्वच्छ करण्यासाठी की ठेक्यातील रकमेची टक्केवारी घेण्यासाठी देण्यात आला, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय। नगर परिषद प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांची या ठेक्यातील कारभारामध्ये हात ओले असल्याची चर्चा आहे। महापुरानंतर शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जसेच्या तसे असल्याने तसेच चोपडे गल्ली या ठिकाणी गटारी अनेक दिवसापासून स्वच्छ न केल्यानं डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होऊन डेंग्यू सदृश रुग्णांची संख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतीये। नगर परिषदकडून 2.25 कोटी रुपयांचा ठेका दिला असतानाही शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न रामभरोसे असल्याची चर्चा शहरातील नागरिकांमधून चौकामध्ये होतीये। नगर परिषद प्रशासनानं VDK कंपनीला तात्काळ शहरातील स्वच्छतेबाबत सूचना करून शहर स्वच्छ करून घ्यावे, अन्यथा येणाऱ्या दिवसात येथील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत। नगरपालिकेत वारंवार जाऊन तक्रार करून सुद्धा तिने इकडे फिरकत सुद्धा नाही आहे। गटार करून 30 वर्ष झाले, 30 वर्ष झालं। आता तिथं रेकॉर्ड काढलं तरी सुद्धा तिथं निघतंय ते 30 वर्ष झाले गटार करून। ते गटारीतलं पाणी सगळं जमिनीत मुरायला लागलंय, त्याच्यामुळे घुशी लागल्यात। राजू करेल कित्येक वेळा तक्रार केलं, येऊन बघून जाते फक्त, बाकीचं काही कारवाई करत नाही तो। गल्ली इथं 2-3 वेळा नगरपालिकेत जाऊन आलो, कोण काढायला येत नाही, बघायला येत नाही। किती सण करायचं, ढास हे माती सगळी येऊन इथं ढासळत्या, गटार भरत्या, ढास डेंग्यू यायची शक्यता आहे। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।